अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाबाबत आज निर्णय येतोय। अध्यक्षपदावर बच्चू कडू राहणार की नाही त्याबाबत आज निर्णय येणार आहे। बच्चू कडूंना विभागीय सहनिबंधकांनी अपात्र केल्याचं हे प्रकरण आहे। बच्चू कडूंची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये धाव पाहायला मिळाली आणि त्यावर आज निर्णय येऊ शकतो। बच्चू कडूंच्या अपात्रतेवर आज दुपारी सुनावणी होणार आहे। काय सांगणार? निकाल तुमच्या विरोधात गेलेला आहे, अपात्र तुम्हाला संपूर्ण या प्रकरणामध्ये ठरवलेले आहेत। बँकेतनं संचालक पदावर देखील राहताना असं म्हटलेलं आहे निकालात। आता न्यायालयात आज सुनावणी होणार आहेत, कसं पाहता? आम्ही कोर्टात त्याच्यासाठी जातो का हे जाणीवपूर्वक कशा एकाकडे स्थगिती असल्यावर एकतर कोर्टाचा अपमान आहे न्यायालयाचा आणि दुसऱ्या इकडे आपण पाहतो का बाकी सगळे आरोपी सर्रास माणिकराव कोकाटे असेल आणि अनेक उदाहरण सांगता येईल का ज्यांच्यावर आम्ही तरी आंदोलनाच्या साठी आमच्यावर म्हणजे गुन्हे दाखल झाले होते। दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी गुन्हे दाखल झाले होते। यांचे तर आर्थिक व्यवहारात हे सगळे फसलेले लोक असताना सुद्धा त्यांच्यासाठी वेगळा न्याय दिला जातो या राज्यामध्ये। आणि बच्चू कडूंना आता आंदोलन करू नये याच्या पुढं त्याला कुठेतरी चांगला सबक दाखवावा सूट घेण्याच्या बुद्धीनं मला वाटते सामान्य माणसाने या बाबतीत तरी म्हणजे मी विरोधक आहे मी तुमचा नाही आहे असं समजून ना हे कोणावरही होऊ शकतं। जो आपला नाही त्याला आम्ही खलास करू एखाद्या पिक्चरमध्ये दाखवणार नाही तेवढं हे गृहण कृत्य आहे। त्याचा आम्ही निषेधच करतो आणि आज न्यायदेवता काय न्याय देतं खरं तर त्यांच्याकडून अपेक्षा आहे का ह्या सगळ्या प्रकरणाची उलट म्हणजे आमच्या अपात्रतेची गोष्ट दूरच आहे पण या सगळ्या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितावर कारवाई झाली पाहिजे या अपेक्षा आहे। कॅमेरामन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, कुरळ पूर्णा, अमरावती।